माननीय अध्यक्ष महोदय, विदर्भाच्या बाबतीत अनेक ठिकाणी अनुशेष होता। माननीय देवेंद्रजी असतील, अनेक विदर्भातल्या नेत्यांनी भांडून आंदोलन करून तो अनुशेष कमी केलाय। ज्यांनी हा विदर्भ त्या महाराष्ट्रात नेला ते आपले आदरणीय यशवंतराव चव्हाणांचा नागपूरकरांचं पुस्तक माझ्याकडे आहे। माननीय यशवंतराव चव्हाणांनी या विदर्भाच्या करारावर पहिलं भाषण या सभागृहात दिलंय। या सभागृहात त्यांनी बोलताना या विदर्भातल्या जनतेकरता आम्ही काय देणार आहे या भाषणात म्हटलं। मी फक्त तेवढं वाचून दाखवतो। माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या धोरणानुसार 16 प्रशासकीय कार्यालय नागपुरात सुरू होणार होते। 16 करणे अपेक्षित होते। 1960 पासून 65 वर्ष फक्त वनसंरक्षक कार्यालय नागपुरात आलं। आता काय काय पाहिजे होतं? 1 कृषी संचालक, 2 शिक्षण संचालक, 3 क्रीडा संचालक, 4 उच्च शिक्षण संचालक, 5 पशुवर्धन संचालक, 6 सहकार आयुक्त, 7 नगर नियोजन संचालक, 8 आयुर्वेद संचालक, 9 तुरुंग अधीक्षक, 10 भूजल सर्वेक्षण, 11 सार्वजनिक आरोग्य संचालक, 12 सार्वजनिक कल्याण विभाग संचालक। ही सर्व कार्यालये माननीय यशवंतराव चव्हाणांनी त्यांच्या पहिल्या भाषणात ही सांगितली होती की आम्ही नागपूर उपराजधानी केली आहे, तिथे आम्ही नेऊ। पण मला खेदाने सांगावं लागतं, फक्त वनसंरक्षकाचं कार्यालय सोडलं तर यातलं एकही कार्यालय आलं नाही। माझी माननीय आपल्या माध्यमातून, माननीय अध्यक्षांच्या माध्यमातून हे मायबाप सरकार आहे। विदर्भाची जनता या मायबाप सरकारकडे आशा लावून बघते आहे। माननीय देवेंद्रजी असतील मुख्यमंत्री, माननीय एकनाथराव शिंदे असतील, माननीय अजितदादा पवार असतील, पूर्ण मंत्रिमंडळ असेल, ही विदर्भातली शोषित पीडित जनता आपल्याकडे टक लावून पाहते की सर्व कार्यालय आपल्याकडे येतील। माननीय अध्यक्ष महोदय, शेवटचा विषय घेऊन थांबतो। माननीय अध्यक्ष महोदय, नागपूर करारात नागपूरला अधिवेशन होणार, नागपूरला 4 आठवडे अधिवेशन होणार। त्याच वेळेला नागपूर महानगरपालिकेचा जो कायदा आहे तो मुंबई महानगरपालिकेप्रमाणे वेगळा कायदा होता, त्याला सीएनसी ऍक्ट म्हणायचे। दुर्दैवाने या सभागृहात मला बोलावं लागतंय की त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब होते आणि माननीय पृथ्वीराज चव्हाणांनी या महाराष्ट्रात 3 कायदे होते। एक मुंबई महानगरपालिकेचा वेगळा, नागपूर महानगरपालिकेचा वेगळा आणि इतर महानगरपालिकांचा वेगळा। पण नागपूरवर त्यावेळेच्या काँग्रेस सरकारने अन्याय करून आमचा सीएनसी ऍक्ट अबॉलिश केला आणि आम्हाला इतर महानगरपालिकेपर्यंत कायदा लागला। माझी आपल्या माध्यमातून आपण या सरकारला निर्देश द्यावे, आदेश द्यावे की नागपूरला असलेला तो जो सीएनसी ऍक्ट होता, जो तुम्ही नागपूर करारात मान्य केला, तो ऍक्ट ताबडतोब परत एकदा नागपूर महानगरपालिकेला लावावा। एकच मिनिट शेवटचा। आणि माननीय अध्यक्ष महोदय, अनेक काँग्रेस सरकारने बात्या मारल्या, उपराजधानी आहे, दरवर्षी 25 कोटी देऊ, 30 कोटी देऊ, 50 कोटी देऊ। माननीय दिवंगत मुख्यमंत्री माननीय विलासराव देशमुखांनी याची मोठी घोषणा केली होती। पण 9-9, 10-10, 15-15 वर्ष नागपूर उपराजधानीचं अनुदान मिळालं नाही। मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचा धन्यवाद देतो की त्यांनी ते अनुदान सुरू केलं। अनुदान सुरूच नाही केलं तर आज नागपूर जगाच्या पाठीवर, मग एम्स असेल, महायाम असेल, मग IIIT असेल, मग नॅशनल लॉ स्कूल असेल, मग विद्युत विभागाचं एक मोठं कॉलेज असेल, या सगळ्या दृष्टीने मेट्रो 1 असेल, मेट्रो 2 असेल, या सगळ्या दृष्टीने आज नागपूर सुसज्ज होता आहे। नागपूर या सगळ्यांमुळे नागपुरात रोजगार येतात आहे। मोठमोठे विद्यापीठ, सिम्बॉसिस सारखं विद्यापीठ, मोठमोठे विद्यापीठ, खासगी विद्यापीठ आज नागपुरात येत आहेत। त्या दृष्टीने महायुती सरकारने जे काही काम केलं, त्या महायुती सरकारच्या या सगळ्या दृष्टीकरता मान्य देवेंद्रजी असतील, मान्य नितीनजी असतील, एकनाथराव शिंदे असतील, सर्व मंत्रिमंडळ असेल, अजितदादा पवार असेल, यांचा मी धन्यवाद देतो। आणि उरलेला सगळा बॅकलॉग या दृष्टीने आपण संपवावा। आपण मान्य अध्यक्ष महोदय, एकच मिनिट, किमान मान्य अध्यक्ष महोदय, सिमेंट रोड फेज 1, फेज 2, फेज 3, फेज 4 असं सुरू होतं। किमान नागपूरच्या पायाभूत प्रकल्पांकरता, विकासांकरता किमान 100 कोटी रुपये उपराजधानीला आपण द्यावे अशी मी मागणी करतो। आणि मला आपण संधी दिली, आपण एवढ्या रात्री इथे बसून आमच्यासारख्या नवीन सदस्यांना संधी दिली, त्याबद्दल आपला शतशः आभार व्यक्त करतो। धन्यवाद। हेमंत बोगले, अध्यक्ष।